राजकीयदृष्ट्या क्लिष्ट व गंभीर स्वरूपाचा दरोड्याचा गुन्हा 72 तासात उघड करून 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारे, 2 लोखंडी रॉड, चटणीपूड व वाहन तसेच चोरीस गेलेले 5,000 रुपये किमतीचा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मौजे गोवे तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत बर्फ गोळा विक्री करणाऱ्या व्यक्तीला तोंडाला रुमाल बांधून 3 व्यक्तींनी येऊन डोळ्यात चटणीपूड चोळून "तू भाजपचा प्रचार करतोस काय, तुला लय मस्ती आली आहे" असे म्हणत फिर्यादी याला लोखंडी रॉड कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले व मोबाईल जबरदस्तीने चोरी करून नेला. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे 3 संशयित व्यक्तींची माहिती प्राप्त करून त्यांना अटक केली व त्यांच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, 2 लोखंडी रॉड, सुहाना अंबारी कंपनीची मिरची पूड व चोरीला 5,000 रुपये किमतीचा गेलेला मोबाईल हस्तगत करून स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा 72 तासाच्या आत उघड केला आहे. या संदर्भात रजत राजेंद्र निंबाळकर वय 27 वर्ष, प्रवीण दत्तात्रय शेलार वय 19 व सुजित नामदेव मोरे वय 20 वर्ष, तिघेही राहणार राजोळे तालुका फलटण जिल्हा सातारा यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज शुक्रवारी 3 मे रोजी दुपारी 2 वाजता दिली.